चालायचं ना? तुला एक सांगायचंय, काय मी नाही येत तुझ्यासोबत आता. आता येत नाही म्हणजे? गास काय एकटाच जाऊ काय? रात्री काय ठरवतं आपलं? हो ठरलं होतं, पण मग मी आता विचार केलाय काय विचार केलाय? की मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. रात्री विचार करताना पण तूच होती ना. हो पण तू पण थोडं समजून घे. तुला माहिती ना माझ्या घरच्यांनी मला स्थळ बघितलेलं आहे. स्थळ बघितलं असलं मग काय झालं तेव्हा? त्यांना हा म्हणून सांगितलंय. आता माझं काय? माझा विचार केला का नाही तो? हे बघ, मी तुला क्लिअर सांगते, माझ्या घरच्यांनी स्थळ बघितले. मुलगा चांगला आहे, इंजिनियर आहे, पुण्याला जॉब करतोय, आणि घरच्यांना पण सगळ्यांना आवडले आणि मला पण आवडले. मग इंजिनियर नवरा म्हणून तो हा म्हणली म्हणून सांग ना मला. अरे पण मग तुझा काय? माझं काय? एवढ्या दिवस मग तू असं मला नादवायचं नसतं ना. उगा इंजिनियर म्हणून तिकडे लागणार तयार झाली. अरे पण मग घरच्यांनी पण माझा चांगलाच विचार केलाय. काय घरच्यांनी चांगला केलाय? आणि एवढ्या दिवस मग तुला एखाद्या नोकरदारच बघून त्याच्यावर प्रेम करायचं ना, माझ्या काय नाही लागली मग. मला वाटलं होतं तू करशील जॉब दुसरा. तू जर दुसरा जॉब केला असता ना, घरी स्थळ म्हणजे घरी जर मागणी जर टाकली असती तर माझ्या घरचे हाच बोलले असते. अरे मी कोणता जॉब करणार? जॉबचं काय आहे तुला? तुला काय कमी नाही पडून दिलं म्हणजे बस ना. हे असं बोलून नाही चालत. असं बोलून नाही चालत म्हणजे? तू डायरेक्ट नाहीच म्हणून सांग तिला का? तिथं दोन दोन पोरं नेऊन बसवलं तिकडे ती साक्षीदार. घरच्यांकडून पैसे कोण दागिने केलं तर त्याचं काय? घरच्यांना सांगितलं की मी आता लग्न करून पोरगी आणतो. सगळ्या पाहुण्याला माहिती या तर मोकरा माझी इज्जत घातल्यावर करते का? जाऊ दे, त्यांना नाही म्हणून सांगतो. नाही म्हणून सांगू म्हणजे? आता नाही म्हणून कसं सांगायचं? हे बघ, मी नाही लग्न करू शकत तुझ्यासोबत. अरे तू नाही लग्न करू शकत, तो नाही लग्न केलं, मला परत तरी कोण पोरगी भेटणार तेव्हा? आता अख्ख्या पाहुण्याला चर्चा झाली. पण मी काय बोलू आता? माझ्या घरचे नाहीच म्हणणार आहे, आणि उगाच ते बरं वाईट करण्यापेक्षा मला वाटतं तू तुझ्या मार्गाला लागाव आणि मी माझ्या. मग तुला आधीच कळायला पाहिजे होतं. जाऊ दे, झाली 8 दिवस जर आधी सांगितलं असतं ना तरी माझं मी बघितलं असतं दुसरी एखादी पोरगी. ते मोकरम तू चौदायचं काम केलंय. तुझा शेवटचा निर्णय काय? हो, नाही करणार मी तुझ्यासोबत लग्न. आणि मग जे आपल्या बरोबर जे मेसेज, चॅटिंग, कॉल रेकॉर्डिंग, फोटो आहेत त्याचं काय? ते डिलीट करून टाक. काय डिलीट करून टाक? तुझं लग्न पण आता कसं होतंय ना ते बघतो ना मी पण. म्हणजे तू ब्लॅकमेल करणार आहे का? ब्लॅकमेल नाही करणार. तू चल, नाही तर तुझ्या कोणचा पाहुणा येणार ना त्याच्याबरोबर त्याला फोटो दाखवतो डायरेक्ट, त्याच्याबरोबर लग्न होऊन देत नाही तुझं. हे बघ, तू असं काही करू नको. असं करू नको सांगणार तू कोण मला? तुला जे करायचे ते तो केलंय ना. अरे पण तुझ्यावरच येणार आहे हे. तू जर असं काही केलं तर पोलीस केस होईल. तुलाच होऊन बघावं दे, लागणार. तू नाही ना, मी तसला घाबरत नाही. फक्त मला कळून दे लग्न जमतंय आणि काय तुझ्या त्या नवऱ्याला फोटो पाठवतो मी सगळं. हे बघ, तू असं काही करू नको, नाहीतर मला पण पोलीस स्टेशनला अरे जायचं. ते पोलिसाचं कोणाला सांगायचे तू? जा कर काय करायची ती. असं पण माझी जिंदगी बरोबरच केली तो. जा भेटला तुला इंजिनियर, करता यावर लग्न. मी पण बघतो कसं